एकदम कडाक्याची अशी थंडी सगळीकडे पडली आहे आणि थंडी म्हटलं की मस्तपैकी सूपची आठवण होते. टोमॅटो सूप तर आपण नेहमी बनवतो किंवा ते कसं बनवतात ते आपल्याला माहितीच आहे. आज आपण थोडंसं वेगळं असं लेमन कोरिएंडर सूप बनवतोय. यासाठीच मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत, पण या भाज्या अगदी थोड्या थोड्या आपल्याला लागणार आहे. हे सूप पातळ असतं किंवा तुम्हाला जर थोडं दाटसर हवं असेल, अजून भाज्या यामध्ये घालायच्या असतील तर घालू शकता किंवा आवडीनुसार भाज्या कमी करू शकता, जास्ती करू शकता. इथे मी पहिल्यांदा एक अर्धाच छोटा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. मिरची कापून घेते. अशाच एकदम बारीक बारीक भाज्या कापून घ्यायच्या आहेत. आधी ही तयारी थोडी करून घ्यायची आहे. या सूपसाठी मी इथे काय काय भाज्या घेतल्यात त्या मी इथे दाखवते. सगळ्यात महत्त्वाचं हे कोथिंबीरचे देठ घ्यायचे, कारण त्याचा जो फ्लेवर आहे तोच सगळा त्या सूपमध्ये उतरतो. देठ मी स्वच्छ धुवून घेतले आणि एकदम बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे. आता इथे काय काय घेतले ते मी तुम्हाला सांगते. आलं लसूण मी इथे किसून घेतलेलं आहे, अर्धा अर्धा चमचा आहे ते. छोटा कांदा पण त्यातला अर्धा कापून घेतला आहे. कोथिंबीरचे देठ, मिरची बारीक कापून घेतली आहे. बीन्स घेतलेले आहेत एकदम बारीक असे कापून. कोबी थोडासा बारीक कापून घेतला आहे. गाजर किसून घेतले आणि इथे स्वीट कॉर्न देखील आहेत. सूप बनवण्यासाठी कढई गरम व्हायला ठेवते आहे. कढई गरम झालं की फक्त 1 चमचा तेल यामध्ये घालायचं आहे. जास्त तेल अजिबात गरज नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तेलाऐवजी तुम्ही इथे तूप पण वापरू शकता. सगळ्यात आधी आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि 2 मिरच्या मी इथे घेतल्या होत्या, त्या बारीक कापून यामध्ये घालायच्या आहेत. अगदी बारीक असतील तर पटकन शिजल्या जातात. आता हे सगळं परतून घ्यायचं, 1 मिनिट करपून द्यायचं नाही. हे परतून झाले की त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा पण अगदी थोडासा घेतला आहे मी. तुम्हाला हवं तर तुम्ही याचं प्रमाण अजून वाढवू शकता भाज्यांचं. कोबी घालायचं आहे. बीन्स देखील घालायचे आहेत. सगळ्या भाज्या मी आत्ता इथेच घालते आहे. गाजर घालायचं आहे किसून घेतलेलं. स्वीट कॉर्न पण घेतलेले आहेत. थोडेसे जास्ती घेतलेत मी, मुलांना आवडतात ना, त्यामुळे मी इथे स्वीट कॉर्न थोडेसे जास्ती घातलेत. आता हे अगदी हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे, थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत. गॅस मी कमीच ठेवला आहे म्हणजे हे सगळं करपणार नाही. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा छोटा चमचा काळी मिरेपूड घालायची आहे. सगळ्यात मेन साहित्य ते म्हणजे 2 चमचे कोथिंबीरचे देठ घालायचे आहेत. देठामध्ये कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे तो खूप जास्ती असतो, त्यामुळे देठ महत्त्वाचे आहेत. थोडंसं परतून घेतलं. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. जवळपास 4 कप सूप मी इथे बनवते आहे. त्या अंदाजानुसार 4 कप आणि वरती थोडंसं पाणी घालते आहे, म्हणजे शिजल्यानंतर अजून ते थोडंसं कमी होईल आणि 4 कप सूप तयार होईल. गॅस मोठा ठेवला याला उकळी येईपर्यंत, आणि उकळी आली की गॅस कमी करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून लो हीटवरती हे सूप अगदी चांगलं 7 ते 8 मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे त्या पूर्ण सगळ्या भाज्यांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि सूपची चव खूप मस्त अशी लागते. इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. 7-8 मिनिटे झाली आहेत. याचं झाकण काढायचं. भाज्या अगदी छान शिजलेल्या आहेत. आपण बारीक कापून घातल्या होत्या त्यामुळे लगेच शिजतात, याला वेळ लागत नाही. जी आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवून ठेवली होती ती आता यामध्ये घालायची आहे. पण घालत असताना एकदा चमच्याने आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे. तळाला ते कॉर्नफ्लॉवर चिकटलेलं असतं, त्यामुळे सगळं ढवळून मग यामध्ये घालायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. हे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित शिजण्यासाठी गॅस लो हीट करायचा, यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 3 मिनिटे अजून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बनवायला आहे ना सोपं खूप. 3 मिनिटे झाली आहेत. आपलं सूप तयार झालं आहे, मस्त दिसतंय. आता सगळ्यात शेवटी एक मेन साहित्य घालायचं आहे. लेमन कोरिएंडर सूप आहे तर भरपूर कोरिएंडर म्हणजेच कोथिंबीर घालायची आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. जास्ती घालू नका, खूप आंबट होईल. अर्ध्या लिंबाचा रस पुरेसा होतो. सगळं मिक्स करून घेतलं. गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस घालायचा, नाहीतर हे सूप कडवट होईल. हे लेमन कोरिएंडर सूप चवीला पण अप्रतिम लागतं बरं का. तर आजच बनवून बघा. बनवायला एकदम सोपं आहे आणि हे सूप तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.